नमस्कार मित्रांनो, मी कमलाकर शणोय. मी आज अंजीरवाडी कुठली चाळ हरिराम भीमजी चाळ इथे आलेलो आहे आणि हे इथले रहिवासी आहेत, काही रहिवासी आहेत. यांच्याकडे आज सकाळी BST वाले आले आणि मीटर लावण्यासाठी हट्ट करत होते. मला गायकवाडांनी फोन केला, मला इथं आलं नाही इमिजिएटली, कारण मला कोर्टात स्मार्ट मीटर बद्दलच आर्ग्युमेंट होतं. पण दुर्दैव की आज कोर्ट सुट्टी होतं, कोर्टाला दुसरं काम होतं म्हणून कोर्ट बसलेलं नव्हतं. मग मला पटकन इथे यायला लागलं. मी यांनी माझं नाव घेतलं की कमलाकर शोणा येणार आहेत म्हटल्याबरोबर ते पळून गेले. आता ही अवस्था मी तुम्हाला का सांगू इच्छितो की हे नालायक लोक आहेत, हे चोर आहेत, हे डकैत आहेत. यांना जरा आवाज केला किंवा माझं नाव घेतलं का हे पळून जातात. आणि BST जनरल मॅनेजर तर घाबरून, त्यांचं काय होतं अवस्था मला काय कळतच नाही, ते भेटतच नाही. पुढच्या हप्त्यात त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मी बसणार आहे. जर तुम्हाला पब्लिकना जर त्रास द्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला योग्य ठिकाणी कायदेशीर त्रास देऊ, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही आमदारांना कॉन्टॅक्ट केला का हो? का नाही केलं? पहिल्यांदाच इकडे आले, नोटीस लावली होती. बऱ्याच लोकांना माहित नाही किंवा नोटीस. तुम्हाला पहिलं गोष्ट आहे की तुम्ही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर यांना भेटायचं. आता आम्ही ठरवलंय की आम्ही स्थानिक लेवलला मिटिंग घेणार आहे आणि त्यानंतर जे नगरसेवक आता निवडून आले त्यांना ही बाब लक्षात आणून देणार आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे महापौरचं जवळच निवासस्थान आहे, तिकडे पण जाणार आहे. त्यांना एक निवेदन देणार आहे की याबाबत काय ते निवेदन देताना मला सांगा, मी तुमच्या बरोबर येईन. कारण तुम्हाला बोलता येणार नाही, कारण कायदेशीर बाब यांना कळली पाहिजे. ते म्हणतील तुम्हाला काही खोटं बोलतील. आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे कुठल्याही परिस्थितीत काय खरं बोलतील काय खोटं बोलतील माहिती नाही. त्यामुळे तुमच्याकडे कायद्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. यांना सर्वांना हे माहिती आहे बेकायदेशीर आहे, तरी सुद्धा काय हे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर आवाज उचलत नाहीत. का आवाज उचलत नाहीत? इलेक्शनच्या वेळेला बरोबर आम्ही तुमच्या पाठीशी राहतो म्हणतायत आणि आता का नाही? आता मी प्रत्येकांना सिस्टमॅटिक काय करावं हे सांगतो. पहिली गोष्ट अशी आहे की स्मार्ट मीटर हा एकदम चुकीचा आहे. त्याच्या अगोदर सांगतो की रविवारी संध्याकाळी 5 वाजता डोंगरी मार्केटच्या समोर मी लोकांना जागृत करण्यासाठी मीटिंग घेणार आहे. जर आपल्याला कोणाला यायचं असेल तर आपण तिथे निश्चितपणे यावं आणि स्मार्ट मीटर्स कसं आपल्यावर धोका आहे, आपल्या पैशाची कशी वाट लावली जाते हे मी त्यांना समजावून सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही माणूस जर आला तर त्यांना विचारायचं की तुम्ही माझ्या प्रिमायसिस, माझ्या बिल्डिंगमध्ये यायच्या अगोदर तुम्ही माझ्याकडनं लेखी परमिशन घेतलं आहे का? लक्षात आलं का? कुठलाही माणूस तुमच्या आवारात घुसू शकत नाही. त्यांनी तुम्हाला लेखी देऊन तुमच्या सह्या घेतल्या पाहिजे, तुमच्या सर्वांचे सह्या. एखाद्या दुकानची सही नाही, सोसायटीची सही नव्हे, प्रत्येक कंझ्युमरची सही घेतली पाहिजे. 171 इलेक्ट्रिसिटी ऍक्ट लक्षात ठेवा. कुठला काय नंबर? इलेक्ट्रिसिटी ऍक्टचा 171 हे लक्षात ठेवा. ते नोटीस देऊन त्यांनी तुमची त्याच्यावर सही घेतली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी मीटर लावायचं आहे म्हणून एक ऍप्लिकेशन दिलं पाहिजे आणि ते कधी येणार, कुठल्या टायमावर येणार हे त्यांनी कळवलं पाहिजे. हे कळवल्यानंतर तुम्ही जर त्यांना म्हटलं की आमच्याकडे यायचं नाही तर ते हे येऊ शकत नाही. आणि तरी सुद्धा ते जर आता इथे जसा एक कुठे चिटकवलेली नोटीस कुठे आहे, कुठे चिटकवली नोटीस? हा या तुम्हाला कशी नोटीस चिटकवलेली हे दाखवतो. सॉरी, ही नोटीस अशी लावलेली आहे. आता हे कोणाला लिहिलेले आहे? 515, 575 अंजीरवाडी डॉक्टर. हे 515, 575 कोण आहेत? ह्याचं नाव कुठे आहे? ह्याचं सील कुठे आहे? बरोबर, ह्याचं ओरिजिनल डॉक्युमेंट हे बघा, हे झेरॉक्स आहे. हा नालायक माणूस जो आहे, हा नालायक, हा सही नाही आहे, ह्याच्या सहीवर नाव नाही आहे, ह्याचं इथे खाली नाव नाही आहे, ह्याचं इथे तारीख पण आता ह्या लोकांनी टाकलेली आहे, इथे आलेल्या लोकांनी टाकलेली आहे. आणि आता ह्या नालायकाला आम्ही भेटणार आहोत. हा ज्युनियर इंजिनियर जो नालायक माणूस आहे, बेईमान माणूस आहे, याला आम्ही आज आता जाऊन मी भेटणार आहे. त्यांनी कुठल्या कायद्याखाली, इथे आउटवर्ड नंबर नाहीये, प्रत्येक लेटरला आउटवर्ड नंबर असलं पाहिजे. इथे टेलिफोन नंबर बघा कुठला आहे, हे दिसत पण नाही. हे टेलिफोन नंबर पण काय चुकीचं आहे बघा, काहीच नाहीये बघा. आणि हे झेरॉक्स आहे, कुठलीही गोष्ट झेरॉक्स देता येत नाही. लक्षात आलं का? तर ही नोटीस काय आहे, चुकीची आहे.
मग त्यांनी हे नोटीस दिली, त्यांना पकडायचं, जे कोण या जवळ या, जे कोण येतात त्यांना पकडायचं, त्यांचा स्मार्ट मीटरवर कब्जा करायचा. काय करायचं? कब्जा करायचा. 112 नंबरला फोन करायचा. कोणाला? 112 नंबर म्हणजे पोलीस. 112 नंबरला सांगायचं की आमच्याकडे बीएसटीच्या नावाखाली चोर घुसलेले आहेत आणि आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे. 10 मिनिटात पोलीस येणार. ह्या नालायक जे आलेले आहेत ना चोर, मला शिव्या येतात पण या तुमच्या समोर आहे म्हणून शिव्या देता येत नाही मला, पण यांना, हे देशद्रोही लोक आहेत, यांना पकडा, त्यांचं मीटर पकडा, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायचं. पोलीस स्टेशनला सांगायचं ह्या मीटरचं पंचनामा करायचा आणि एफआयआर रजिस्टर करायचं. पोलीस स्टेशनने नाही केलं तर तुम्हाला जर लढायचं असेल तर पोलीस स्टेशनच्या सिनियर पीआयवर आणि डीसीपीवर मी तुम्हाला मदत करीन एफआयआर रजिस्टर करण्यासाठी. कारण ही कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. तुमच्याकडे ट्रेसपासिंग झालाय, तुमचं चोरी करण्यासाठी आलेले आहेत, तुमच्याकडे खोटे दस्तावेज केलेले आहेत, ते खोटे दस्तावेज खरे म्हणून वापरलेले आहेत, म्हणून त्यांनी एवढे कॉग्निजेबल ऑफेन्स चा गुन्हा केलेला आहे. तर पोलिसांना एफआयआर रजिस्टर केलंच पाहिजे. परंतु आमचे नालायक पोलीस, हिम्मत नसलेले पोलीस, शपथ घेणारे पोलीस हे शपथ घेतात की चांगल्यांचं आम्ही संरक्षण करू आणि वाईटांचा नष्ट करू, हे ब्रीदवाक्य आहे यांचं. पण हे पोलीस प्रत्येक कायद्याचं उल्लंघन करतात आणि त्यांना ह्या शपथीचं नाव घेऊन त्यांच्यावर आपण एफआयआर रजिस्टर करायचं. हे लक्षात ठेवा की यापुढे पब्लिक सर्व्हंटवर तुम्ही जर एफआयआर नाही केलं तर तुमच्या इथल्या घरातले कपडे पण घेऊन जातील. एवढे नालायक आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर आणि हे IAS IPS ऑफिसर्स आहेत. यांना कायदा काय माहिती असून सुद्धा बेकायदेशीर काम करणं हा त्यांचा धर्म झालेला आहे. हा ब्रीदवाक्य जो आहे की आम्ही चांगल्यांचं संरक्षण करू आणि वाईटांचा नैनाट लावू, हे खोटं करतायत. आणि म्हणून आज आपल्याला सर्वांना हे जागं व्हायचं आहे. आणि हे जे आपल्याला अधिकार दिले आहेत हे बाबासाहेबांनी आणि शिवाजी महाराजांनी दिलेले आहेत. शिवाजी महाराजांनी त्यांच्या समोर नालायक माणसाला छाटून काढलेला आहे, पण आपण जाऊन काय करतो? छाटायचं राहिलं, आपण चाटतोय त्या नालायक लोकांना. आंबेडकर साहेबांनी आज आयुष्यभर इलिगल कामाची झुंज घेतली आहे. आपण काय करतो? मान खाली घालतो आणि मान कापायला देतो. यापुढे जर तुम्ही या दोन महान व्यक्तीला जर मानत असाल, त्यांचे भक्त असाल, तर तुमच्या विरुद्ध नालायक काम करणं माणसाला छाटून टाकायचं ठेवा. छाटून टाकणं म्हणजे तलवार घेऊन नव्हे. आमची तलवार आहे, आमची पेन. आमची तलवार काय आहे? आणि ह्या पेननी तलवारीपेक्षा जास्ती आपण मारू शकतो, जिवंत मारू शकतो त्यांना जेलमध्ये घालून. त्यांना मारायचं म्हणजे ठार मारलं की मेले, सुटले, पण ह्या पेननी त्यांना जेलमध्ये सडवायचं. अशा प्रकारे जर आपण लढलो तरच हे नालायक जे आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर जे झोपलेले आहेत, हे जे IPS IAS जे कामं करत नाहीत, हे जागे होतील. आणि हा तुमचा धर्म आहे. तुम्हाला जर कोणी विचारलं की कुठे इलिगल कन्स्ट्रक्शन चालू आहे, काय आहे, तर तुमचा काय संबंध आहे, तर त्यांना सांगायचं बाबासाहेबांनी आम्हाला आर्टिकल 51 कॉन्स्टिट्यूशनला काय म्हणतात मराठी, संविधानाचं 51वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की गैरकामाच्या विरुद्ध आवाज उचलणं हा तुमचा धर्म आहे. तो धर्म तुम्ही पाळाल का? तुम्ही आंबेडकरांनी साहेबांनी जे दिलेलं शिक्षण आहे त्याला पाळाल का? आजपर्यंत आपण का नाही पाळत आहोत? तर मित्रांनो, तुमच्या BSTने आत यायच्या अगोदर तुम्हाला विचारलं पाहिजे की आम्ही आत येऊ का? नसेल पोलीस बोलवायचे. त्याच्यानंतर सेक्शन 8 सबसेक्शन 2 म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय कोड याचं 8.2 आणि 8.3 प्रमाणे त्यांनी आत येताना तुमचं परमिशन विचारलं पाहिजे आणि तुमच्या समोर मीटर लावले पाहिजे. जर तुम्हाला मीटर लावायचं नसेल तर तुम्ही त्यांना नाही म्हणू शकता आणि त्यांनी गेलंच पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की हे मीटर आपल्याला का नको? लोक म्हणतात की का नको? ह्या मीटरमध्ये एवढी चोरी आहे, एवढी लबाडी आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर हे सरळ असतं ते खोटे काम आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटरनी करायला दिलंच नसतं. हे खोटे काम दिसून सुद्धा आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे यांना पाठीमागे लागतात, यांच्या पाठीशी राहतात. म्हणजेच यापुढे प्रत्येक माणसाने आपल्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटरच्या ऑफिसमध्ये जावं आणि त्यांना प्रश्न विचारावा, अहो काय तुम्ही आमच्यासाठी उभे राहणार आहात? असे साध्या गोष्टीसाठी तुम्ही येत नाही, बिल्डर समोर येत नाही, ह्याच्या समोर येत नाही, तुम्ही कसले खोटारडे आहेत हो? हेच कामासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलाय का? हा प्रश्न तुम्ही आमदार, खासदारांना विचाराल का? तुम्हाला आम्ही मतदान कशासाठी दिलेलं आहे? का पाठी पळून जाण्यासाठी का?
तर आमच्या बरोबर राहण्याचं आणि पोलीस स्टेशन मध्ये जायचं मी येईन तुमच्या बरोबर. आमदारांना आणि खासदारांना आणि कॉर्पोरेटर सांगायचं आमच्या बरोबर यायचं, नाही तर पुढच्या वेळेला ह्यांना मतं देऊ नका. यांना मतं कशासाठी द्यायची? मी येईन तुमच्या बरोबर. तुम्ही मला बोलवता, आमदार खासदारांना बोलवत नाही. हे दुर्दशा है इस मुंबई का कि पूरे मुंबई की पब्लिक कमलाकर शनाय को बुलाती है, ना कोई आमदार खासदार कॉर्पोरेटर को बुलाते हैं. इतना अविश्वास है और इन लोगों को कोई इज्जत नाही देता करके जीआर काढतात की आम्ही गेल्यावर उभं राहायला पाहिजे. अरे पहिलं तुमची वागणूक सुधरवा. तुमची लायकी आहे का आम्ही उभं राहण्याचं ह्याच्याबद्दल विचार करा. आणि तुम्ही कायदा करता की तुम्ही आल्यावर उभं राहायचं. कसले व तुम्ही आमचे सर्वंट आहात, आमचे सेवक आहात. तुमच्या समोर कोणी उभं राहायचा प्रश्नच येत नाही. तुम्ही आमच्या समोर उभं राहायचं, कारण तुम्हाला पगार आम्ही देतोय. आमदार खासदार कॉर्पोरेटरनी आम्ही आल्याबरोबर उभं राहायचं. ते आपण मालक आहोत, पण आज आपण ते आल्याबरोबर उभे राहतो काय, पाय पडतो काय? कोणाचे पाय पडायचे असतात? देवाचे, आंबेडकर महाराजांचे, शिवाजी महाराजांचे. आमदार खासदार कॉर्पोरेटचे पाय कधीच पकडू नका. हे काय देव नाहीयेत. आणि या स्मार्ट मीटर्स हा तुमच्या विरुद्ध हा कट आहे. या स्मार्ट मीटर मध्ये काय माहितीये का की आता हे नालायक आहेत. हे नालायक लोक तुम्हाला सांगत नाहीयेत की सर्वांचे स्मार्ट मीटर ज्या दिवशी लागतील त्या दिवशी संध्याकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ज्यावेळी आपण जास्तीत जास्त वीज वापरतो त्यावेळी तो डबल टिबल भाव होईल. हे तुमच्याकडून लपवून ठेवलेलं आहे. आमच्या आमदार खासदार कॉर्पोरेटर तुम्हाला फसवतात की सकाळी 9 ते दुपारी 5 संध्याकाळी 5 पर्यंत आम्ही तुम्हाला 10% डिस्काउंट देणार आहात. पण हे लपून ठेवलेलं आहे की सर्वांनी मीटर लागल्यानंतर संध्याकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत आम्ही किती पटीने वाढवणार आहेत ह्याच्याबद्दल कुठेही सांगत नाहीत. हेच नालायकपणा आमचा आमदार खासदार कॉर्पोरेटर करतात. जे आमच्या सेवेसाठी आहेत, ते आमच्या बर्बादीसाठी निघालेले आहेत, असे आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर आहेत. आणि त्याशिवाय तुम्हाला माहिती आहे का की उबर ओलामध्ये तुम्ही ज्या पीक पिरियडला काय म्हणतात, म्हणजे गर्दीच्या पिरियडमध्ये तुमचा डबल भाव घेतात, हे तुम्हाला माहिती आहे का? ऑफिस टाइम मध्ये ज्यावेळी तुमचा डिमांड जास्ती असतो, गरज जास्ती असते, त्यावेळी हे तुमच्याकडून डबल पैसे घेतात. हे तुम्हाला माहिती आहे का? मग असंच तुमच्या इलेक्ट्रिक बिल बद्दल पण डबल आणि ट्रिबल पैसे हे घेणार. हे देशद्रोही लोक आहेत. हे देशद्रोही म्हणजे काय? ज्या देशाच्या लोकांच्या हिताचा विचार करत नाहीत ते देशद्रोहीच होणार. ते काय देशप्रेमी होऊ शकत नाही. त्यांनी शपथ काय घेतलेली आहे की आम्ही लोकांसाठी काम करतो. काय काम करतात? एकही इलिगल बिल्डिंगच्या विरुद्ध नावं घेतात का? नाही घेत. एकही जे आमदार जे बीएमसी मध्ये चोर आहेत त्यांच्यावर ऍक्शन घेतात का? नाही घेत. रस्ता खराब आहे ऍक्शन घेतात का? नाही घेत. मग तुम्ही करता काय हो आमदार खासदार कॉर्पोरेटर? तुम्ही आमदार खासदार कॉर्पोरेटर करतात काय? तुमची ड्युटीज काय? तुमचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय? फक्त फर्स्ट क्लास कडक कपडे, गॉगल आणि इकडे तिकडे असे राजासारखं फिरणं. हे तुम्ही काय पिक्चर मधले हिरो नाही आहेत. तुम्ही सेवक आहात, तिथे सेवा करायला आले आहेत. तुम्ही शपथा घेता, हे सेरेमनी नाही आहे तुमचा. हे तुम्ही सेवाची जबाबदारी आहे तुमची. आणि जबाबदारी सोडून तुम्ही फक्त हिरोगिरी करतात. हे बंद करा आणि आमच्या बरोबर या. यासाठी तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन. कायदेशीर तुमच्या वतीने मी बोलेन. पण प्रत्येक आमदार खासदारकडे प्रत्येकाने जा. या आमदार खासदार कॉर्पोरेटरना कळू द्या की आता आमची फसवणूक चालणार नाही. करोडो रुपये खर्च करून हे तुमच्या सेवेसाठी आलेले नाही आहेत. करता का? करोडो रुपये खर्च करून कोण सेवेसाठी येतात का? मग ह्यांचे पैसे कसे वाढले? आपला देश गरीब होतोय, कर्ज वाढतंय. महाराष्ट्र गरीब होत आहे, कर्ज वाढत आहे. मुंबई गरीब होत आहे. आणि आमचे आमदार खासदारचे 5 वर्षात 4 पटीने आणि 5 पटीने पैसे वाढतात. कुठून वाढतात? हे आम्हाला लुटून वाढतात. फक्त हेच हुशार आहेत. आम्ही मूर्ख आहोत का? नाही. तर मित्रांनो, जागे व्हा. स्मार्ट मीटर्स धोका आहे. स्मार्ट मीटर्सच्या विरुद्ध आज आपण निश्चितपणे आवाज उठूया. आणि ह्याचा प्रश्न प्रत्येक आमदार खासदार कॉर्पोरेटरना विचारा. प्रत्येकाने जा. आणि तुम्ही जर येत नसाल तर आपण एक मोहीम तयार करू की आम्हाला हा आमदार नको, आम्हाला हा खासदार नको. असं आपण एक मोहीम तयार करूया की जेणेकरून हे नालायक लोकसेवक जे आहेत ते जागृत होतील आणि आमच्यासाठी काम करतील. तर यापुढे तुमच्या प्रत्येक बौद्ध विहारमध्ये हे कळवा की स्मार्ट मीटर्स जर असेल
तर 171 विचारायचं, तुम्ही आमच्याकडे परमिशन घेतलंय का विचारायचं, त्यांचा व्हिडिओ काढायचा, 112ला फोन करायचा, पोलीस बोलवायचा आणि त्यांनी आणलेलं सामान तुमच्या ताब्यात घ्यायचं, पोलिसांना बोलून सांगायचं याचा पंचनामा करा, FIR करा आणि ह्या आरोपींना अटक करा. हे तुम्ही करणार का? प्रत्येकाने जर हे केलं तर स्मार्ट मीटर्स लावायचं बंद होईल. आणि मी कोर्टात चाललेलो आहे, आता कोर्टात टाकलेलं आहे, मी तिथे आर्ग्यू करतोय, तुमच्या सर्वांसाठी करतोय, माझ्यासाठी स्वतःसाठी करतोय. पण प्रत्येकाने लढा. मी एकटा लढून हे जग सुधरू शकत नाही, मुंबई सुधरू शकत नाही. पण तुमच्यासारखी लोक जर प्रत्येकाने लढलात, आंबेडकर महाराजांनी काय सांगितलंय की प्रत्येकाने आपलं कॉन्स्टिट्युशनल राईट घेतला पाहिजे. पण आपण हे विसरलो आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे जागृत करण्यासाठी आलेलो आहे की आमदार, खासदार, कॉर्पोरेटरच्या पाठी लागा. यापुढे रस्ता बरोबर नाही, जा 50 लोक आणि विचारा, पाणी वाहत आहे, जा 50 लोक आणि फोटो व्हिडिओ खाली विचारा. आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना भेटताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आणि फेसबुक लाईव्ह करायचं. लोकांना कळलं पाहिजे की तुमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर कसे लोकांची फसवणूक करतात आणि त्यांची हिंमत तुटली पाहिजे तुमच्या समोर बघायची. त्यांच्या नजरेत नजर घालून बोला, असे नजरेत नजर घाला, कारण ते तुमचे सेवक आहेत. आम्ही मालक आहोत आणि तुम्ही जर काम करत नसाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू. हे सिग्नल प्रत्येकाने आपल्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटरला गेलंच पाहिजे. आपण कराल का हे सर्व? आपण आंबेडकर महाराजांनी जे सांगितलंय ते पाळाल का? की आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटर सारखे शेपूट घालून पळून जाल? बोला जोरात. यापुढे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर आमचे सेवक आहेत, आमचे मालक नाही आहेत आणि त्यांच्याकडून काम करून घेणं हे आमची ड्युटी आहे, आमचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याला कर्तव्य कुठलं म्हणायचं? कॉन्स्टिट्यूशन मध्ये 51 किती? कॉन्स्टिट्यूशन संविधानाचं 51 लक्षात ठेवा. कोणी विचारलं तुमचा काय संबंध आहे, सांगायचं संविधानाने दिलेला 51वा सेक्शन आहे आणि इलेक्ट्रिसिटी ऍक्ट बद्दल म्हणायचं 171वा सेक्शन आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तुमची ताकद कशी वाढते आणि आंबेडकर साहेबांनी या दोन गोष्टी तुमची ताकद किती वाढवलेली आहे हे बघा तुम्ही आणि त्याचा वापर करा. नाहीतर तुम्ही त्यांचं ऐकत नाही हेच सिद्ध होतं. हे ऐकून मी सर्वांना परत हात जोडून विनंती करतो की आमदार, खासदार, कॉर्पोरेटर यांना विचारा, तुम्ही आमच्या स्मार्ट मीटर्स बद्दल का बोलत नाहीये. तुमच्या मीटिंगला तुम्ही जर ठरवत असाल तर मी येईन आमदार, खासदार, कॉर्पोरेटरशी बोलायला आणि त्यांच्याकडे बोलताना फेसबुक लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं, जेणेकरून लोकांना कळेल की प्रत्येक आमदार, खासदार आपल्याशी कसा वागतो, त्यांच्यात सत्यताची हिंमत आहे का, त्यांच्यात खरं बोलायची हिंमत आहे का, सत्य माणसाची बोलायची हिंमत आहे का, सत्य माणसासाठी काम करण्याची हिंमत आहे का, हे लोकांच्या नजरेत येऊ द्या. आणि परत सांगतो की आपल्याला जे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की असत्याविरुद्ध लढा, आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनच्या 51 प्रमाणे तुम्ही चुकीच्या माणसांच्या विरुद्ध लढा, हे आपण लढणार. आणि याचीच आपण सर्व ठिकाणी आता सांगणार की आंबेडकर महाराजांचा जो 51वा सेक्शन आहे त्याचा वापर करा आणि जे दुष्ट आणि भ्रष्ट लोक आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज करा. हे म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की याचं पालन करा. या मुंबईला, या महाराष्ट्राला आणि या देशाला वाचवणं हे आता आपल्या हातात आहे, आमदार, खासदार, कॉर्पोरेटरचं नव्हे. जय हिंद.